समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी खटाव तालुक्यातील मायनी आणि औंध या दोन गटातील उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। सोमवारी जिल्हा परिषदेसाठी 2 आणि पंचायत समितीसाठी 3 अर्ज दाखल करण्यात आलेत। त्यामध्ये मायनी खटाव ओबीसी प्रवर्गातून माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रदादा गुदगे यांनी, तर कातर खटाव गटातून राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे यांनी अर्ज दाखल केला आहे। कलेडोन पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण प्रवर्गातून चंद्रकांत पवार आणि चितळी पंचायत समिती गणासाठी इतर मागास प्रवर्गातून सौ अनुसया गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले। अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री गुदगे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। श्री सिद्धविनायक गणेश मंदिरापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये मायनी जिल्हा परिषद गटातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। मंगळवारी औंध गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सौ मनीषा योगेश फडतरे, गणाचे उमेदवार श्री शुभम शिंदे, सिद्धेश्वर कुरोली गणाचे उमेदवार मनोजदादा देशमुख यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले। औंध गटातून सौ शैला विकास राऊत यांचाही अर्ज दाखल केला आहे। या तिघांसह राष्ट्रवादीच्या नेत्या गायत्री देवी, पंतप्रतिनिधी उपस्थित जनसमुदाय मार्गदर्शन केले। त्यानंतर भाजपाच्या औंध गटातील उमेदवार सौ भारती अंकुशराव गोरे आणि औंध गणाचे उमेदवार दिनेश इंगळे यांनीही जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले। त्यांच्या समवेत युवा उद्योजक अंकुशभाऊ गोरे आणि मान्यवर उपस्थित होते। खटाव गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्या समवेत माजी आमदार प्रभाकर घारगे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीपअण्णा विधाते उपस्थित होते। मायनी गटातील भाजपाचे उमेदवार सूरज पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्या समवेत माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर उपस्थित होते। कातर खटाव गणातून ऍडव्होकेट कोमल संतोष कमाणी यांनीही अर्ज दाखल केला आहे। आमदारकी ही मांडला गेली त्यावेळेपासून खटाव तालुक्यावर सापत्नपणाची वागणूक खटाव तालुक्याला मिळत आहे। तुम्ही बघा, विकासाचा निधी आला, जास्ती मांडला, राहिला शिल्लक तर खटावला। उरमोडीचं पाणी असू द्यात, तारेचं पाणी असू द्यात, पाणी आपल्या शिवारातनं मांडला पडतं। आपल्याकडची पिकं करपायला लागतात, शेतकरी आंदोलन करतात, तहसीलदार ऑफिसमध्ये मोर्चे काढावे लागतात आणि मग कुठंतरी पाणी आपल्याला ते पण सोडलं की लगेच काही वेळातच ते बंद होतं। ही जी सापत्नपणाची वागणूक आहे, हे यामुळे या खटाव तालुक्याचं प्रचंड नुकसान होतंय। आणि आता 2026ला डिलिमिटेशन कमिटी पुन्हा बसते असा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे। डिलिमिटेशन कमिटी बसल्यानंतर लोकसभा आणि विधानसभाचे मतदारसंघ वाढत आहेत। आपल्याही जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघाचे 9 होत आहेत। तसं झालं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विश्वास आहे की आपला विखुरलेला खटाव तालुका हा एका जागी येण्याची शक्यता दाट आहे। किंबहुना तो माझा विश्वास आहे की तो एका जागी येईल। आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींचं असं गणित किंवा राजकीय धोरण असावं की मान तालुका आणि खटाव तालुका वेगळा झाला तर मानवर एकानं वर्चस्व करावं आणि खटाव तालुक्यावर दुसऱ्या आपल्याच घरातल्यांनी कुणीतरी वर्चस्व करावं आणि त्यासाठी खटाव तालुक्यातली जी नेतृत्व आहे ती संपली पाहिजे। मग काही जणांना जवळ घेऊन संपवलं जात आहे, जे जवळ येत नाही त्यांना टार्गेट करून संपवलं जात आहे आणि मी माझ्यासारख्या नेतृत्वाला त्यामुळे टार्गेट केलं जात आहे। जिल्हा परिषद मायनी गटातल्या तमाम मतदार बंधू भगिनींना आणि त्याचबरोबर खटाव तालुक्यातल्याही सर्व मित्रमंडळींना मी या अर्ज भरल्यानंतर एक संदेश देऊ इच्छितो। मी गेली 15 वर्ष, 4 वर्ष निवडणुका नव्हत्या तरी सुद्धा त्या 4 वर्षात सुद्धा मी जिल्हा परिषदेच्या आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून काम करत गेलो। त्यामुळे माझ्या कार्यकाळामध्ये आमदार आणि खासदारांच्या पेक्षा सुद्धा जिल्हा परिषद सदस्य जास्त काम करू शकतो हे मी माझ्या कामातून दाखवून दिले। लोकांना आधी वाटायचं की काम करायचं असेल तर आमदार आणि खासदारांच्याकडे जावं लागतं, पण तुम्ही जर मी केलेली कामं जर पाहिली तर सभा मंडपापासून ते मोठमोठ्या शाळा असतील, मोठमोठे बंधारे असतील,
मोठमोठे साखो पूल असतील, रस्ते असतील, या सगळ्यांना मी न्याय देण्याची भूमिका घेऊन ही कामं प्रत्यक्षात उभी राहिली. आणि त्यामुळं या विभागातलं माझ्यासारखं हे काम करणारं नेतृत्व हे वाढवायचं का खोडायचं हे जनतेच्या हातात आहे. मला निश्चितपणाने विश्वास आहे की या तालुक्यातली लोक, मायनी गटातली लोक हे आपल्या भागातलं नेतृत्व हे वाढलं पाहिजे, जपलं पाहिजे, या भूमिकेतनं मला पुन्हा जिल्हा परिषदमध्ये निश्चितपणानं मोठ्या मताधिक्यानं पाठवतील हा माझा विश्वास आहे. इथं उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, तसेच वरिष्ठ नागरिक, ज्येष्ठ बंधू, चुलते, आमचे गावकरी, तशाच धाकटे बहिणी, धाकटे भाऊ आणि आमच्यावर प्रेम करणारी सर्व जनता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज इथे औंध गटाचे आम्ही प्रतिनिधी म्हणून फॉर्म भरायला आलोय. ज्या औंध गटावर ज्यांचं कायम आशीर्वाद आहेत अशा आपल्या गायत्री देवी पंतप्रतिनिधी व त्यांच्या अंतर्गत आम्ही उभे राहणारे सर्व उमेदवार, आज आम्ही शाहू फुले आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचार जपणाऱ्या पार्टी करून स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जातोय. स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जाताना राणीसाहेबांनी एकच विचार केला की आपल्या भागाचा विकास आणि हाच एकमेव ध्यास असं डोळ्यासमोर ठेवून येणारं नेतृत्व, येणारं वक्तृत्व, येणारं कर्तृत्व कसं असावं, कुणाच्या हातात द्यावं, तर सगळी तरुण पिढी राणीसाहेबांनी यावेळी निवडली आहे की जेणेकरून आपल्या भागचा विकास होताना तरुण सगळे एकत्र येतील, वडिलांचा आशीर्वाद राहील, माता भगिनी बरोबर राहतील. त्याच पद्धतीनं आपल्या भागाला आपल्याला वाचवायचा आणि आपल्या भागाची प्रगती करायचं एकच ध्येय राणीसाहेब घेऊन आल्यात आणि त्यांचे उमेदवार म्हणून आम्ही या इलेक्शनला सामोरे जातोय. या गावचे भूमिपुत्र म्हणून आम्ही या इलेक्शनला येतोय. इलेक्शनला येताना आमच्या डोळ्यासमोर भरपूर काही तुम्ही सगळेजण बघताय तर, आणि तुम्हा सर्वांची साथ देखील आम्हा सर्वांना आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. आणि अशीच तुमच्या सर्वांची साथ आम्हाला राहो हीच तुम्हाला सर्वांना मी विनंती करते. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला फक्त घड्याळ आणि घड्याळच जिंकून आणायचं आहे. उपस्थित सर्वांना माझे नमस्कार. एक महिला आहेत, बुजुर्ग आहेत, मुलं आहेत, सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपले एक ऐतिहासिक दिवस दिसतो जेव्हा मी माझ्या 3 उमेदवारांना इकडे आले. पक्षांचं फॉर्म भरते, राष्ट्रवादी पक्षांचं घड्याळाचं चिन्ह आहे माझं. भरघोस मतांनी मला विजय करा. तुमचं जेवढं काम, जेवढं काय असेल हे गायत्री देवी संपूर्ण पूर्ण करा. दादांच्या आशीर्वाद. एरा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.